नमस्कार मित्रांनो, जगात जशी फेमस जर्मनी, भारतात परभणी व तसेच महाराष्ट्रात फेमस झाली आमची आर्नी। आज रोज इथे जवळपास आर्नीमध्ये पंडित परमपूज्य पंडित प्रदीपजी मिश्रा यांची शिवमहापुराण कथा आयोजित केली होती। रेकॉर्ड ब्रेक इतिहासात अशी कथा होणार नाही। महाराजाचं असं म्हणणं होतं की एक लोटा जल सारे समस्या का हल। आयोजक समितीमुळे 7 दिवस वरुण देवाने एक लोटा जल नाही पुरा जल आर्नी तालुक्यामध्ये प्रलय केला आणि सारे आर्नी तालुक्याचं सौभाग्य बदलून टाकलं। हे खरोखर आयोजक समितीचं आर्नी तालुक्यासाठी सौभाग्य म्हणावं। आपले आयोजक समितीचे सदस्य आमचे कोठारी साहेब यांचे आपण जाणून घेऊ, किती लोकसंख्या होती, काय होती, त्यांना किती अडचणी गेल्या, किती दूरपर्यंत त्यांना अडचणी सहन करायला लागल्या, तरी पण या सर्व परीक्षेत त्यांनी सक्षम माहिती घेऊ। श्री शिवाय नमस्तुभ्यम। आज आर्नीचे भाग्य होते, आर्नीत शिवमहापुराणाचं आयोजन झालं आणि आमच्या आयोजन समितीने पूर्ण काटेकोरपणे पूर्ण व्यवस्था करून या शिवमहापुराण कथेचं आयोजन केलेलं होतं। भरपूर असं यश आम्हाला देवाने दिलं। आमच्याकडून जे काही व्यवस्था करायची होती त्याच्यात पाण्याने व्यत्यय आणला होता, परंतु आमच्या समितीने पूर्ण व्यवस्थेला असं रूप दिलेलं होतं की कोणत्याही प्रकारची समस्या आमच्या पुढे आली असेल तरी त्याच्यातून मार्ग काढून कथा 7 दिवस नित्य नियमाने वेळेवर करून भोजन समितीचं भोजन सुद्धा वेळेवर आमच्या समितीने दिलं आणि आज कथा पूर्णत्वास आली। महाराजांनी स्वतः कबूल केलं की त्यांच्या 30 वर्षाच्या या कालखंडातील सर्वात कठीण कथा आर्नीची होती, कारण प्रत्येक दिवशी एक नवीन स्वरूपाचं वादळ आमच्या पुढे होतं। महाराजांनी सांगता सांगता मला सांगितलं की जेव्हा शंकरदेव तांडव करतात म्हणजे खुशीच्या भारात, तेव्हा ते खूप खुश असतात, तेव्हा ते तांडव करतात आणि तेव्हा ते पृथ्वी आपल्या आजूबाजूला। हमारे जिंदगी में हमने 30 साल में कथा देखी है। जितनी परीक्षा हमने किसी कथा में नहीं देखी उतनी परीक्षा हमने यवतमाल की इस कथा में देखी। पंडाल उड़ रहे हैं, भोजनशाला का पंडाल कहीं नीचे रखा जाता है, कहीं साउंड सिस्टम हरे रामा हरे कृष्णा, और बचा कुचा था तो 2-3 दिन से लगातार पानी। अब यजमान जो समिति है बहिराम देव शिव पुराण सेवा समिति, इसने तो पूरी व्यवस्था करी है, पर पानी के आगे किसका जोर। ऐसा पानी गिरे, पानी भी ऐसा गिरे जैसे सावन और भादों का गरज गरज के बरस बरस। हम तो आपको धन्यवाद देते हैं। ते प्रत्येक कार्यक्रम तुमचा व्यवस्थित होईल आणि तुम्हाला काही अडचण जाणार नाही हे महाराजांनी सांगितलं होतं आणि त्याचप्रमाणे पूर्ण कथा एकदम चांगल्या रूपात निर्विघ्न पार पडली आणि सर्व समितीच्या सदस्यांनी पार पडली आणि सर्व समितीच्या सदस्यांना आपल्या जीवनातील सर्वस्व लावून पूर्ण कथेला योग्य मार्गाने नेलं। सर्व समितीचं मी मनापासून धन्यवाद देतो। आलेल्या सर्व लोकांना मनापासून धन्यवाद देतो। आर्नीकर म्हणून एक जी कथा मी आयोजित केली होती, माझ्या गावातील प्रत्येक सदस्य प्रत्येक माणूस हा आर्नीकर म्हणून एकटीला आला होता आणि त्यांनी मूड बांधली होती की आर्नीत हा कार्यक्रम पूर्णत्वास यावा आणि चांगला व्हावा। हा उपक्रम प्रत्येक आर्नीकराचा होता आणि तो पणास लावून त्यांनी पूर्ण केला। त्यांचे मनपूर्वक धन्यवाद आणि आभार मानतो। जवळपास भाऊ आता 7 दिवस कथा जी झाली, या कथेमध्ये आता साधारणतः चर्चा होती की साधारणतः 2 ते 4 लाख लोक दररोज नाही, प्रत्येक दिवशी 1,80,000 ते 1 लाख लोक होते आणि मागच्या 3 दिवसात 1.5 लाख ते 2.5 लाख रुपये लोक 2.5 ते 3 लाख लोकांपर्यंत असण्याची शक्यता आहे। कारण मोजताना आपण रोड मॅप साईज मध्ये मोजू शकतो। 2.5 लाख लोक शेवटच्या दिवशी होते असं शासनाचे काही लोकांनी मला सांगितलं। नाही, यावेळेस आम्ही या शिवमहापुराण कथेत होतो, दररोज काही ना काही अडचणी। ज्यावेळेस आम्ही इथं आलो भाऊ, पेंडालमध्ये पूर्णतः पाणी होतं रात्री आणि सकाळी तुम्ही कसं नियोजन केलं की ते पेंडालमध्ये पूर्ण कोड्ड करण्यात आलं, हे म्हणजे अशी जादू नेमकं काय केली तुम्ही? माझ्या समितीतील ज्यांच्याकडे मंडपाची व्यवस्था होती त्या लोकांनी आपल्या सोबत घेतलेली टीम आणि असलेले सारे आर्नीकर म्हणून जे ग्रुप होते
ते ग्रुपनी आपलं तिथं पूर्ण योगदान दिलं आणि भक्तांना काही त्रास व्हावा नाही, बसण्याची उत्तम व्यवस्था राहावी याच्यासाठी त्यांनी पूर्ण प्रयत्न केले आणि पूर्ण व्यवस्था व्यवस्थित करून ते कथेच्या पूर्व तयारी करून ती व्यवस्था करून तयार ठेवत होते. महाराजांनी 6व्या दिवशी कथेमध्ये म्हटलं आहे किंवा ही जे जग आजपर्यंत 30 वर्षात ही कथा झाली नाही. 2 दिवस साऊंडनी त्रास दिला, 4-5 दिवस वरुण देवानी त्रास दिला. यानंतर बी कथेमध्ये तुम्ही महाराजांनी शेवटच्या दिवशी म्हणलं की बा एवढी कथा आयोजन करून कुठल्याही व्यक्तीचं नाव घेण्यात आलं नाही. म्हणजे हे तुमचं किती मोठं, आमच्या आर्णेकरासाठी किती मोठं भाग्याची गोष्ट. म्हणजे एक समितीचंच नाव तुम्ही शेवटपर्यंत घेतलं. कारण कसं आहे, ही कथा माझ्या आर्णीकरांनी घेतलेली होती. 3 वर्षापूर्वी घेतलेली ही कथा होती आणि एक आर्णीकर म्हणून माझी मनातून इच्छा होती की ही कथा आर्णीकरांचीच राहावी. समितीनं त्याचं नियोजन केलं होतं आणि समितीच्या माध्यमातून ही कथा झाली. हे काम एकट्याचं नाही आहे. हे काम जोपर्यंत संघटना किंवा संघटित होणं पण नाही करू तोपर्यंत असं काम करणं शक्य नाही. प्रत्येक माणूस समितीतला, ज्या समितीतले जे लोक होते त्यांनी आपलं मन, तन, मन आणि धन तिन्ही व्यक्ती हे आपलं दिलेलं होतं. त्यामुळे हे सर्व आयोजन व्यवस्थित झालं. आम्ही असं ऐकलंय भाऊ की पहिल्या दिवशी जेव्हा तुम्ही भूमिपूजन केलं, साक्षात्कार महादेवानी दर्शन दिलं होतं. म्हणजे साक्षात्कार नागोबा निघाला होता, असं हे सत्य घटना आहे. हा, हे सत्य घटना आहे. त्या दिवशी म्हणजे हवन कुंडाच्या बाजूला नागराजजींनी दर्शन दिलं आणि त्यांनी फळा उभारून तो व्हिडिओ सोशल मीडियावर सुद्धा आहे व्हायरल आहे. आणि त्या दिवशी त्यांनी साक्षात दर्शन दिलं. म्हणजे तुमच्यामुळे आज रोजी आर्णी तालुक्याचेच नव्हे तर यवतमाळ जिल्ह्याचे एक आर्णी भाऊ ही बरेचशा लोकांना, नांदेडच्या लोकांना किंवा इतर महाराष्ट्रातील लोकांना आर्णी कुठे हे ती माहित नव्हती. पण आज रोजी आर्णी महाराष्ट्रभर फेमस झाली आहे. कारण की बऱ्याचशा लोकांना आर्णी कुठं आहे हे माहिती नव्हतं. तुमच्यामुळे आज आर्णी ही पावन झाली, म्हणायला काही हरकत नाही. माझ्यामुळे नाही, माझ्यासोबत असणाऱ्या प्रत्येक माणसासोबत आर्णीकरांनी जे मेहनत केली त्यासोबत ही आर्णी तशी फेमस आहे. आर्णीत जे बल आहे ते सर्वांनी पाहून घेतलं. संघटनाच्या रूपात आज आर्णी एक जागेवर आलेली आहे आणि भविष्यातही ती एक जागेवर राहील असा आमच्याकडून प्रयत्न राहील. आणि आम्ही संघटनेच्या मार्फत चालणारे लोक आहोत. आम्हाला एकटं चालण्याचं काही शौक नाही. धन्यवाद भाऊ. असेच कार्य तुमच्याकडून घडत राहा आणि आर्णीकराचे भाग्य बदलत राहा एवढीच ईश्वरचनी प्रार्थना करतो. ओम नमः शिवाय. ओम श्री शिवाय नमः. श्री शिवाय नमः.